म्हणून सर्व महिने अधिक मासाला ट्रोल करू लागले की तू नकारात्मक आहेस, तू मल मास आहेस, तुझ्यात कुठलेही मंगल कार्य होत नाही. तेव्हा अधिक मास दुःखी झाला त्या ट्रोलिंगमुळे. महर्षी व्यासांनी पद्मपुराणात अधिक मासाचं महत्व सांगितलंय. पहिल्या अध्यायातली कथा अशी आहे की नैमिषारण्यात सर्व ऋषी मुनींचा मेळावा भरतो. सर्व ऋषीमुनी चर्चा करतात की आजच्या कलियुगामध्ये सगळे मानव दुःखाने ग्रासला आहे, पाप होतात आहे, अडथळे येतात आहे, अडचणी येत आहे, दारिद्र्य आहे, सगळ्या गोष्टीचा त्रास आहे. मग अशा वेळेस व्यक्तीने काय करावं? जे सूत सांगतात की अधिक महिना जो येतो त्याचं महात्म्य अत्यंत आहे. त्या काळात जर पूजा केली, अर्चन केलं, पोथी वाचली, पोथी ऐकली, दीपदान केलं, कुठलंही विष्णूंचं नाव घेतलं तर व्यक्ती तरुण निघते. तेव्हा मग महर्षी सांगतात की अधिक मास कसा निर्माण होतो, ज्याची आपण पहिल्या भागात रील बघितली. महर्षी सांगतात चैत्रपासून ते फाल्गुनपर्यंत या 12ही महिन्यांनी आपल्यातली नकारात्मकता सोडली, बाहेर टाकली. त्यातून उत्पत्ती झाली अधिक महिन्याची, मलमासाची. म्हणून सर्व महिने अधिक मासाला ट्रोल करू लागले की तू नकारात्मक आहेस, तू मल मास आहेस, तुझ्यात कुठलेही मंगल कार्य होत नाही. तेव्हा अधिक मास दुःखी झाला त्या ट्रोलिंगमुळे. आणि दुःखी अधिक मास श्रीकृष्णाला शरण जातो. श्रीकृष्ण त्याचं दुःखाचं कारण विचारतात. तो सगळं स्टोरी सांगतो किंवा कसं मला ट्रोल केलं जात आहे, मी कसा नेगेटिव्हिटीतून निर्माण झालेलो आहे. मग कृष्ण त्याला अभय देतात आणि म्हणतात आजपासून मी तुला माझं नाव देतोय. कृष्णाचं नाव आहे पुरुषोत्तम. म्हणून अधिक महिन्याला पुरुषोत्तम मास म्हणतात. आणि तू अत्यंत श्रेष्ठ होशील, कारण तुझ्यात केलेले जे कर्म, माझी उपासना, जे काही असेल ते सर्व अधिकस्य अधिकम फलम, म्हणजे जे थोडं करेल त्याचं अधिक फल प्राप्त होईल. म्हणून तुझं महात्म्य वाढेल. अशी ही पहिल्या अध्यायातली कथा आहे. दुसऱ्या अध्यायात काय महत्व आहे याबद्दल जाणून घ्यायचं असेल तर आताच फॉलो करा.